माझ्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आज मी इथे बनवणार आहे, खूप झटपट होते आणि चपातीबरोबर भाकरीबरोबर तर उत्तम लागतेच, पण भाताबरोबर सुद्धा खाली तरी छान लागते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी वालाच्या शेंगा करणार आहे, शेंगदाण्याचं वाटण लावून. तर वाल पापडी सारखा वाल आहे, असा दाणा असतो याच्यामध्ये, पापडी वाल म्हणतात याला. तर एकीकडे मी पातेलं गरम ठेवलेलं आहे करत. शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे अर्धी वाटी इथे पातेलं गरम झालेले, थोडेसे शेंगदाणे मी टाकून घेतलेले आहे, भाजून घेते. आणि एक 5-6 मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, छोट्या मोठ्या तिखट मिरच्या आहेत त्या. तर हिरवी मिरचीची पण ही भाजी छान होते आणि लाल मिरचीची सुद्धा छान होते. इथे शेंगदाणे मी जराशी मस्त भाजून घेते. एक टोमॅटो इथं घालणार आहे भाजीमध्ये. इथे आपले शेंगदाणे भाजले आणि मी त्याच्यामध्ये मिरच्या पण टाकलेल्या आहेत. गॅस आता इथे कमी आहे, कमी गॅसवरती गरम पातेल्यामध्ये थोडेसे अजून होऊ देणार आहे मी. थोडे खमंग शेंगदाणे झाले की जरा छान लागते भाजी. आणि तोपर्यंत इथे एक टोमॅटो कापून घेणार आहे. खूप पटकन भाजी होती. वाटण करेपर्यंत आपण इकडे शेंगा फोडणीला घालणार आहे. हे आता आपले शेंगदाणे आणि हे आपण काढून घेऊ वाटीमध्ये. 2 चमचे मी तेल घातलेलं आहे, गरम पातेलं आहे आपलं. 2 चिमटी मी घालणार आहे इथे हिंग. आणि आता इथे आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचंय. थोडीशी हळद, 2च चिमटे हळद आहे, जास्त हळद नाही घेतलेली. हिरवी मिरची मी घातलेलीच आहे, वाटणामध्ये घेतलेलीच आहे, पण अर्धा टीस्पून मी ते लाल तिखट घेतलेले. यामध्ये आता आपल्याला शेंगा घालायच्या आहेत, जे धुवून ठेवले आपण साफ करून. तर थोडस याच्यावरती झाकण ठेवायचंय. 2-3 मिनिट आपण वाटण करेपर्यंत आपल्या इथे झाकण ठेवून दिलेलं. इथे भाजलेले शेंगदाणे आणि आपली मिरची, त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून. कोथिंबीरीच्या कोवळ्या दाण्यांचा वास वाटणामध्ये छान येतो. हे आपल्याला पाणी घालून व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं. इथे आपलं वाटण तयार आहे. आपलं वाटण करेपर्यंत टोमॅटो मध्ये आपल्या शेंगा मस्त शिजलेल्या आहेत. बघा, वाफ छान मिळाली. आता आपल्याला इथे वाटण घालून घ्यायचं. संपूर्ण वाटण इथे घालून घेतलेलं. आपल्याला इथे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून आणि व्यवस्थित हे भांड आपले वाटण सगळीकडचं लागलेलं आहे ते टाकून द्यायचं भाजीमध्ये. अजून आपल्याला पाणी घालायचंय, कारण हे थोडस रस्सा भाजी आपल्याला बनवायची आहे. वाटणची गरजेनुसार आपलं पाणी येतं इथे आपण टाकलेलं आहे. जास्त प्रमाणामध्ये आपल्याला भाजी करायची असली तर शेंगा आणि वाटण आपल्याला वाढून इथे भाजी आपण जास्त बनवू शकतो. आता इथे घालायचं आहे मीठ, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि इथे आपल्याला भाजीला उकळी आणायची एक चांगली. मीठ आणि आता 2 मिनिट असं थोडस झाकण ठेवणारे, पण पटकन वर जातं, ते इथे लक्ष ठेवायचंय. इथे आपल्या भाजीला उकळी आली. वालाच्या शेंगा शिजायला अजिबात वेळ लागत नाही. इथे आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची. इथे आपल्या शेंगदाण्याच्या वाटणाची वालाच्या शेंगा आपल्या तयार आहेत. तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि माझ्या चॅनलवरती बरेच प्रकारच्या रेसिपीज मी दिलेल्या आहे, त्याची प्लेलिस्ट मी चॅनलवरती दिलेली आहे. त्या प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर होम कुक रंजना चॅनलला जरूर भेट द्या.